सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी श्यामला घरामध्ये राब राब राबते. हा शेखर सुद्धा घर नीट चालावं म्हणून, घरातल्या लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून किती धडपडतोय, ओव्हर टाइम करतो. या सगळ्या गडबडीमध्ये त्याने स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळालेला नाहीये. तुम्ही दोघं सिनेमाला जा. खारकरांनी 2 सिनेमाची तिकीट दिलेली आहेत. आपण ऑफिस सोडून काय झालं? असतो काय असं वेड्यार का? मला मागे ना एक किस्सा आठवला मागचा. आम्ही सगळे सिनेमाला गेलो होतो, मी, आई, बाबा. चला का आबा कळलं पुढे. अरे वा, माझ्या सोबती तयार होत्या, तयार होत्या. व्हेरी गुड. गप्पा बस, पुढे सांग. तर सिनेमाला गेलो होतो ना. काय? सिनेमाला गेलो होतो ना, सगळे सिनेमा बघतायत आणि आई झोपली होती. हसण्यासारखं काहीच नाहीये. दमली असेल म्हणून झोपली असेल. पुढे किस्सा पुढे. बाबा तिला एका गाण्याबद्दल सांगत होते. अगं श्यामल, आणि पाहिले तर आई डारड. काय रे, असं काम करून दमली असेल ना ती. मूर्ख. मामीचा पुळका, एवढा पुळका मामीचा. विचित्र आज काढू नको. तू अगदी बरोबर सांगितलं बरं का. यांना तिची बरं का किंमत नाहीये. हो बाबा, किंमत नाही काय, किंमत आहे. पण बाबांना विचारा झोपली होती की नाही ते. खरंच झोपली होती. काय बरं काय, झोपली होती म्हणजे झोपली होती. अरे हो मग. अरे हो काय, झोपली होती ना, मग हसायचं. कसं शक्य आहे? त्याचा मी विचार केला नाही, मला तेवढा वेळ सुद्धा नाही. पण सकाळपासून हे असं होतंय, म्हणजे समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय मला ऐकायला येतंय. हे सगळं जाऊ द्या. काय हे केवढा आवाज तो टीव्हीचा, जरा कमी कर ना. मनात वाईट विचार आणत होते, माझ्याबद्दल वाईट बोलत होते आणि ते मला उलटा धरलायस तो. तुम्हाला माहित आहे ना माझे विचार. बेअक्कल कुठचा. मामा जाम वैतागलाय वाटतं. आई आज पण झोपली होती की काय? भलत्या वेळी थट्टा नको. हे प्रकरण गंभीर काहीतरी आहे. मामी काही न बोलताच निघून गेली ना. आपण जे करायला गेलो त्याच्या उलट झालं की काय? गुड इव्हनिंग यंग लेडी. काय मामी? मामी तुला माहितीये, मी आज एक मस्त प्रोग्राम बघितला टीव्हीवर. इंडियन कल्चर बद्दल किती काय काय सांगत होते. मग मी शिर्याला पण सांगितलं, बस जरा बघ, तुला कळेल इंडियात काय काय आहे. खूप मजा केली आम्ही, खूप धमाल आली. आम्ही वेफर्स पण आणले. मग वेफर्स खाता खाता प्रोग्राम बघितला. तुम्हाला पण मजा आली ना फिल्म बघायला? कशी होती फिल्म? म्हणजे फिल्म बघितलीत ना तुम्ही? नाही म्हणजे पॉपकॉर्न खाल्ले का नाही? आईस्क्रीम पण छान मिळतं तिथे असं म्हणतात. मग येताना बीचवर गेलात? नाही म्हणजे तिथे. मामी काय झालंय? गुड नाईट. हिरा, तू एक काम कर, मी श्यामलाला बाहेर बोलवतो, तू शेखरला विचार. काय?
किंवा काय झालं म्हणजे तू काय बुवा तू भांडलास का बुवा श्यामलाशी? मी अरे तू भांडलास का म्हणजे शेखर भांडला का? असं नाही हो, म्हणजे मी विचारायचं आहे सगळं असं म्हणतोय मी. नको बाबा, उगाच माझ्यावरती बाबा ओरडतील, रागावतील, चिडचिड करतील, त्यापेक्षा तुम्ही विचारा जा. नाही मग तो मी विचारलं तर राग माझ्यावर निघेल. बाबा तुम्ही मोठे आहात हो. आणि तू लहान आहे बरोबर. बरोबर. मग लहान आम्ही मोठ्याचं नेहमी ऐकावं आणि मार खावा. त्याचं फागीलपणा करू नको. तुम्ही जा तू ना. सांगू लक्ष घे की शेखर राजे तू शेखरला मैं सात समंदर पार गई, मैं इन आंखों में डोल गई, मैं तेरी हो गई सार सजना, तेरे बिना मैं तेरी. काय चाललंय? समूह गीत म्हणजे हे गाणं चाललंय गाणं. चाललंय काय? हे मला असं म्हणायचं होतं गाणं नाही, मला म्हणायचं होतं की मला असं विचारायचं होतं की माझं आणि श्यामलचं भांडण झालंय का? हो, झालंय माझं आणि तिचं भांडण. आणि तुम्ही त्यात मध्यस्थी करायची काहीही गरज नाही, समजलं? युजलेस तू. नाही अजिबात सांगितलं तर भांडे ना मी खरंच का सांग. ही बातमी वाचलीत का? कसली? आनंद नगर मध्ये दिवसा ढवळ्या चोरी झाली. दिवसा ढवळ्या? हो हो, चोराने डुप्लिकेट चावी बनवून घर फोडलं. आबा 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 आले. आबा या 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 बसा बसा. आबा एकटेच? अहो आबा. नाही आबा, म्हणजे तुम्ही शोधताय काय? खारकर कुठे राहिले? हरकत आलेलं नाही अजून. अहो आबा, मी म्हणूनच तुम्हाला विचारतोय तुम्ही एकटेच का म्हणून. काय त्रास आहे जेव्हा हवे जेव्हा नाही ठेवतात. काय काही महत्वाचं काम? महत्वाचं म्हणजे एका गहन विषयावर सध्या विचार चाललेला आहे. विषयावर? म्हणजे आबा काही लिहितात की काय? नाही लिहितो कसला हो, एका गंभीर समस्येवर उपाय शोधतो मी. अहो समस्या तर सांगा. अहो खारकर नसले म्हणून काय झालं, आम्ही सुचवू की काहीतरी. काय आहे 40 नंतरच्या बरं का वैवाहिक जीवनामध्ये समजा काही मतभेद निर्माण झाले तर ते सोडवायला की त्यातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का, पर्याय आहे का, ते मला बघायचं. काय खारकरांनी ते फार पुस्तक बारकाईने वाचलंय ना म्हणून. अहो आम्हाला माहिती आहे की काय. त्यासाठी आपल्याला विषयाच्या मुळात जावं लागेल. आबा तुम्ही सगळं अगदी मुळापासून सांगा पाहू. मुळापासून म्हणजे भांडण कोणामध्ये झालंय? हा, शेखर आणि श्यामला या दोघांच्यात काही भांडण वगैरे नाही ना? नाही, पण मी काय सांगत होतो, त्या कुलपाची काय म्हणतो चावी बनवून त्यांनी. मी काय म्हणतो, शेखर आणि श्यामला यांच्यात काही भांडण नाही ना? नाही हो, परत काय. नाही, मी काय सांगत होतो, ते कुलपाची जी कुलूप राहू द्या आणि चावी राहू द्या. आबा, शेखर आणि श्यामला यांच्यात नाही ना काही भांडण? काही नाही. काय अण्णा काय म्हणत होतो मला काय मला तुम्हाला विचारायचं होतं. श्यामल, शिर्या. हा बाबा. अरे डबा कुठे आहे माझा? डबा शिर्या डबा.
पातळ भाजी आहे, नीट ठेवायला सांग. बाबा पातळ भाजी आहे, नीट ठेवा. रोज रोज पातळ भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला मला. शी. आई कंटाळा आला मला. आलं असेल तरी ही पालेभाजी आहे, खावी लागेल. बाबा ही पालेभाजी आहे. कळतंय मला, बरी असते आरोग्याला हे माहिती आहे. एवढं सायन्स शिकलोय मी. शिकलेत म्हणते सायन्स. रुमाल रुमाल. आई रुमाल. बाबा आज माझा घेऊन जा. नाही, हा रुमाल इथेच ठेवला होता, सकाळी दिसला नाही वाटत. हो दिसला ना, इथे होता. काही सामान आणायचं आहे, जमलं तर घेऊन या. मोबाईल कुठे माझा? नाही आहे. संध्याकाळी उशीर होणार आहे मला. आई आज उशीर होणार आहे. नवीन काय आहे? हा? नवीन काय? हा? म्हणजे नवीन काय म्हणजे? मला हाऊस नाहीये हे सगळं करायची. पैसे कमवतो ना या घरासाठी. काय रे मग याद्या कशा येतात तुमच्या? हे पाहिजे ते पाहिजे. नुसतं खर्च करायचं माहिती, कमवायची नाही अक्कल. ऑफिसला येणार आहेस की नाही? हो हो. हा चला निघा. या आई जा तू. या आई येतो का? शिर्या 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 हा. शिर्या निघालास? निघालो म्हणजे तू काय तयार नाही झालीस? चल लवकर, उशीर होतोय. नाही, मी काय म्हणते, मी आज घरीच थांबते, दांडी मारते मी. का मी जरा मामीशी बोलते. अरे तुला माहितीये, तो दोघं सकाळपासून एकमेकांशी एक शब्द सुद्धा बोललेले नाहीयेत. मामा तर माझ्याशी पण बोलत नाहीये. का? तर मी मामीशी बोलते म्हणून. ह्याला काय अर्थ आहे का? तर माझी काय चूक आहे हे याच्यात? सगळं हे मला नको सांगूस. माझा आता शटल कॉक केला होता. आई टोलवते, बाबा टोलवते, आई टोलवते, बाबा टोलवतायत. ऐकतच नाहीयेत. रात्रीपासून ना, रात्रीच पकडला मला आणि बोले मध्ये पडायचं नाही, मध्यस्थी करायची नाही. आबा नाही झापला. हो हो. मामा एवढा खडूस असेल असं अजिबात वाटलं नव्हतं मला. तुझ्या मामाला तू ओळखत नाही, कळेल हळूहळू. एवढा वर दिसतो ना, दुप्पट जमीन आहे त्या आतमध्ये. आबांना सांगायचं हे तुम्ही. काय आबांना काय सांग? काय हे काय सांगू नकोस हा, नाही तर तुझा मामा माहिती आहे ना मला गाडेल जमिनीत. उगाच ओरडू नकोस माझ्यावर. मी बोलतेय मामीशी. काय? मामीशी बोलते ना, तिला विचारते नक्की काय झालंय. हा ठीक आहे, मी बाबांना पकडतो, बस स्टॉप वर असतील, पकडतो आणि बोलतो. ऑल द बेस्ट. जरा नीट हा. बाय बाय. ऑल द बेस्ट. आणि आई खूप ओरडू नकोस त्यांच्यावर. निकिता? हा निकिता नाही आली का? ते माहित नाही. तर तू विचारलं नाहीस तिला? विचारलं, ती नाही म्हणाली. म्हणजे माहित नाही म्हणाली. बरं बोलल्याशिवाय कसं कळणार ना काय झालं ते. मी आईला विचारलं, ती नीट बोले ना. म्हणजे ती रात्रीपासूनच बोलायचं. काय झालंय म्हणजे बाबा कशावरून? रिक्षा लवकर लवकर, उशीर होतो. माझ्याशी काहीच बोलली नाही. मला विचारले प्रश्न बरेच. हो काय काय? पोळी हवी का, नको का, झालं का? तसं नाही म्हणते मी. ते भांडण झालं आबा, त्यांचं भांडण झालं ना त्याच्याबद्दल. एक मिनिट थांबा, मी बघते. हॅलो हॅलो हॅलो. कट झाला. ऐका, तर त्यांचं भांडण झालं त्याच्याबद्दल ती काही बोलली का? कसं काय बोलू नाही. भांड्यांचा आवाज. हॅलो कोण? हॅलो कोण? हॅलो. अहो ते कट होतोय. हा आबा काहीतरी केलं पाहिजे. आबा आय कांट टेक दिस टेन्शन. काय तरी तुम्ही जरा बोला ना मामाशी. वाजू दे, कट होतो. तुम्ही बसा, बा बसा. तो फोन वाजतोय ना. हॅलो हॅलो श्यामल, मी बोलतोय. हा हा. काय
कसं चाललंय? धमाल उडले ना? हो हो हवा टाईट आहे ना सगळ्यांची? हो काय काय झालं काय? आबा आहेत का तिकडे? हो बरं तू बोलली नाहीस ना कुणाला? नाही. ए श्यामल श्यामल हे बघ, एवढ्यात कुणाला काही बोलू नकोस, कळलं? हा चल 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 ठेवतो. हा ए श्यामल, हा अरे आय लव्ह यू श्यामल. हा कुणाचा फोन होता? रॉंग नंबर होता. पण सांगायचं काय शलाकाला? होतं कशाला? सांगायचं सगळं, काय घोळ घालाय तू. लिहा की आबांची कन्सेप्ट अंगाशी आली आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. कन्सेप्ट अतिशय उत्तम होती, ती राबवणारा माणूस चुकीचा होता. हो चुकीचं होता काय? काय केलं? त्याच्या काय घोड्या तुला सांगितलं स्वतः नेऊन दे तिकीट. तू ते खारकरांचं चांगलं कशाला म्हणजे एक सेकंड, एक मिनिट. शलाकाला कळवायचं आहे का नाही? कळवायलाच पाहिजे निकिता. अगं तुला जर आपण पराक्रम आपला कळवला तर मग पराभव सुद्धा कळवायला पाहिजे. लिहा लिहा तुम्ही. हो झाला आता अंगाशी आली आहे काय लिहिलंय तुम्ही? अंगाशी अंगाशी आली. काय असं लिहिलंय? ईमेल गेलेली आहे, ही निघाली आहे, वाचलेली आहे. शलाकाने वाचले, शलाकाने केलेली आहे. एक मिनिट, थोडा वेळ लागतो. आलेले आणि ते गेले नाही काही आलेला नाही. तिला टाईप करायला वेळ द्या. थांबाला एक मिनिट. नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे? ए मंद, ते कळलं असतं तर तुला विचारलं असतं का? तुला हे टाईप कर. हे दोघांमध्ये अबोला आहे. ABO लांब म्हणजे एले. अबोला आहे. वातावरण तंग आहे. तंग आहे. TANG. वातावरण तंग आहे. TANG. कशाला हे काय करताय आपण? काय झालं? कशाला कळायला वाटतील. अरे तिचं हे जाणून घेण्याचा नैतिक अधिकार आहे तिचा. असायला करता बाबा एक काम करूया. तू काय तिला इकडे बोलावून घेऊया. तिला सांगूया तू ये भांडण मिटव आणि लगेच. सिली वेडा आहेस का आबा? उगाच काय? नाही निकिता, ही आयडिया वाईट नाही. आबा तुम्ही पण इकडे येण्याची नाही ग, भांडण मिटवण्याची. तिला म्हणावं फोन कर आणि दोघांना आपण फोन ऐकायला एकत्र आणूया. दिस इज अ गुड आयडिया. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. काय कसं वाटलं नाटक? तुम्हाला काय वाटलं? नाटक फक्त तुम्हालाच करता येतं म्हणजे? अरे हे तुम्ही नाटक केलं, आम्ही केलं. काय अहो आबा, अहो तुम्ही ती तिकीट दिलीत ना मला, मग मी आणि श्यामल निघालो तर बाहेर पडल्या पडल्या आम्हाला खारकरच भेटले समोर. तर त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठे? तर मी त्यात म्हटलं अहो तुम्हीच दिलीत ना तिकीट. तर ते म्हणाले शिर्यानेच मागवली तिकीट. त्यांना कसं कळलं? अरे तो तिकीट घेऊन येणारा माणूस होता ना, त्यांनी खाली त्यांनाच विचारलं गंगाधर टिपरे कुठे आहेत, ही सिनेमाची तिकीट होम डिलिव्हरी घेऊन. आणि मग खारकरांनी तुमचा तो मोकळीकवाला किस्सा सांगितला. या खारकरांच्या तोंडात काही राहत नाही.
अहो आबा, तुमच्यापासून वेगळे स्वतंत्र राहून आम्ही दोघे जवळ येऊ असं कसं काय वाटलं तुम्हाला? आणि आबा तसं काय नाही. अहो दोघांना प्रायव्हसी मिळाली तरच मन जुळतात असं काय नाहीये. अहो नाहीतर मग एकाच घरामध्ये राहणारे नवरा बायको असलेले ते घर कधीच दुभंगलं नसतं नाही का? US ला अशी बरीच घरं आहेत जिथे फक्त नवरा आणि बायको आहेत, पण तरी त्यांचे डिवोर्स होतातच ना. मग आणि आबानी एकदा कविता सांगितली होती, तुला आठवते? घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. हा जो नात्यांचा घट्ट पीळ असतो ना, त्यांनी सगळी माणसाशी एकमेकांना घट्ट जोडलेली असतात. आणि खटक्यांची भांडणांची फोडणी असल्याशिवाय संसारात मजा नाही असं म्हणतात. वा 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 श्यामलाबाई, क्या बात है. एकदम स्वयंपाकघरातली उपमा दिलीत काय. पण आबा काय मजा आली की नाही? अरे मजा कसली, या गाढवानं घोळ करून ठेवलेला आहे तो निस्तरायला हवा. काय अरे अरे ह्यांनी शलाकाला कळवलंय ईमेल करून. काय तुला काय वेळ लागलाय काय उगाच? अहो बरोबरच आहे, त्याला काळजी वाटणारच की. अगं काय बरोबर आहे श्यामल, मूर्खासारखं यांनी. नाही हा, मी तुम्हाला सांगत होते बरं का, मी यांना सांगत होते की नको ते सस्पेन्स वगैरे काही नको. श्यामल तू जरा गप्प बसशील का? तू उगाच उगाच याची बाजू घेऊन तू. अहो पण त्याचं बरोबरच आहे, त्याला काळजी वाटणारच. काय बरोबर आहे श्यामल? हा काय बरोबर आहे? मी त्याच्याशी बोलतोय, तू मध्ये बोलू नको, सांगून ठेवतो मी तुला. काय चिडलं काय झालं तुम्हाला? अरे पण जरा काय धीर आहे की नाही माणसाला? नाटक आपल्यासाठी होतं पण त्यांना खरं वाटलं ना. अरे पण यार. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.